तुम्ही नाटकांमध्ये कामं केली आहेत, टीव्ही सीरियल्समध्ये कामं करतायत, चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. हो, हां, चित्रपटांमध्ये तर पण मग केली. ह्या तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना तुम्हाला काय वेगळेपण जाणवतं? वेगळेपण म्हणजे नाटक एकतर आपण छोट्या टीममध्ये करतो. खूप घरगुतीपणा असतो आणि परस्परांशी बोलायला म्हणजे एकमेकांशी जे वाटतं ते आपण बोलू शकतो. डिरेक्टर्स पण आपल्याला खूप जास्त जवळीक असते डिरेक्टर बरोबर डायरेक्ट बोलायची. पण तसं सीरियलमध्ये पण असतं, पण मोठं युनिट असतं आणि इतका वेळ नसतो एकेका कॅरेक्टरला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला. ढोबळपणे कॅरेक्टर्स समजवलेलीच असतात. असं नाही होत की त्यांच्या डिरेक्शनच्या बाहेर काही होतं. पण खूप जास्त हे वाक्य असंच बोल, हे इथे हे वर्क करू शकतेस किंवा थोड्याशा गोष्टी आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतात कारण की वेळ नसतो म्हणून. बरोबर. आणि पिक्चरमध्ये मला खूप अनुभव नाहीये पिक्चरचा. पण जे काही मी पिक्चर केले तर आता तर वर्कशॉप्स वगैरे पण होतात. म्हणजे स्क्रिप्ट दिली जाते प्रॉपर नाटकासारखी तुम्ही त्याचं वाचन केलं जातं सगळ्या आर्टिस्ट बरोबर. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हवं तर एखादी चक्री करतात आणि मग सेटवर जातात. असंही होतं किंवा डायरेक्ट सेटवर जातात. पण मला पर्सनली असं वाटलं की ते जरा मोठं युनिट असतं. त्यामुळे डिरेक्टरला प्रत्येक गोष्ट मला एवढं विचारता नाही आली. म्हणजे माझ्या स्वभावामुळे असेल कदाचित. मला खूप जास्त जसं नाटकामध्ये आपण ओपन होऊन सगळं विचारतो, मी काय करू, कसं करू? तितकं मला पिक्चरमध्ये मी खुलून काही विचारलं नाही. मला जसं वाटलं तसं मी कॅरेक्टर्स केले आणि लकीली मी पहिलाच पिक्चर केला तो केदार शिंदेबरोबर केला. त्यामुळे त्यांनी तर मला खूपच फ्री हँड दिला होता आणि ते मला म्हणत होते, "बिंदास कर. तू जे करशील ते बिंदास कर आणि ते वर्कआउट होईल." असं. तर ते माझ्यासाठी वर्क झालं पण ते. जसं तुम्ही म्हणालात ना, संतोष पवार सरांनी तुम्हाला स्क्रिप्ट नव्हती दिली, यदा कदाचित नाटकाच्या वेळी. त्यांनी तुम्हाला डायलॉग सांगितले, ते तुम्ही हे तुम्हाला बोलायचे. ते लवकर लक्षात राहतात किंवा ते ईझी मेथड आहे, की स्क्रिप्ट दिल्यानंतर ते वाचून आपण प्रिपेअर करतो. तुम्हाला काय कोणती वाटते? प्रत्येक नाटकाची जातकूळ वेगवेगळी असते ना. काही आपल्याला वाचिक अभिनय जास्त असतो, ज्याच्यामध्ये शब्दांची फेक, शब्दांमध्ये कुठे थांबायचं. जसं मी वाहतोय दुर्वांची जुडी केलं. तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला असे डायलॉग सांगून तुम्ही नाहीच म्हणू शकणार. बरोबर. तुम्हाला ते प्रॉपर स्क्रिप्ट घेऊन ते वाचन करून समोरच्याचा सूर, तुमचा सूर हे सगळं मिळवून मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. पण जी नाटकं संतोषनी बसवली. संतोषनी पण दोन्ही प्रकारची नाटकं बसवली आहेत. अच्छा. पण त्यातल्या त्यात यदाकदाचित सारखं नाटक जे फिजिकली तुमच्याकडनं जास्त एक्सपेक्ट करतं स्टेजवर, की तुमचे हावभाव, तुम्ही उठायचंय, बसायचंय, एक डायलॉग इकडे बोलायचाय तो आणि मॉब प्ले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला काही मोठे-मोठे डायलॉग्स नाहीयेत. 1-1, 2-2 लाईन्स आहेत. त्यामुळे सांगितल्यावर सुद्धा लक्षात राहायचं. तुझं हे, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर तो असं व्हायचं. त्यामुळे ते आम्हाला ईझी पडलेलं. पण मला असं वाटतं प्रत्येक नाटकाला ज्याची त्याची प्रोसेस असते आणि डिरेक्टर तुम्हाला त्या-त्याप्रमाणे म्हणजे असंही झालंय, की संतोषनी पण स्क्रिप्ट्स आमच्याकडे दिल्या आहेत. आम्ही त्या वाचल्या आणि मग पाठ करून मग उभे राहिलो. असंही झालंय. पण संतोषची स्टाईल थोडीशी स्पॉन्टेनियस आहे. त्यामुळे तो जास्त वाचन करतोच आम्ही, पण जास्त स्टँडिंगवर भर देतो. ओके. आता आपण ज्यावेळी नाटक करतो, त्यावेळी त्याची रिहर्सल वगैरे करतो. बरेच दिवस चालू असते. मोमेंट्स वगैरे ठरलेले असतात आपल्या. पण सीरियलचं तसं नसतं, की आपल्याला आज सकाळी गेल्यावरती स्क्रिप्ट वगैरे मिळते. तर मग ते प्रिपरेशन सीरियलसाठीचं प्रिपरेशन कसं असतं? सुरुवातीला मला जरा टफ गेलं. म्हणजे मी खूप वर्ष नाटकच करत होते बरोबर. आणि लकीली इनफ मी जी नाटकं केली ती चांगली चालायची. त्यामुळे मला दुसरं काही करावं असं वाटलंच नव्हतं. पण माझं सेकंड चाइल्ड झाल्यानंतर मी मध्ये ब्रेक पण घेतला होता. मग नंतर मला असं वाटलं, की चला आता हे पण आपण एक्सप्लोर करून बघूया. नमिता वर्तक मॅम आहेत, त्यांनी मला पहिल्यांदा सीरियल ऑफर केलं आणि मी केलं. पण तेव्हा मला कळायचं नाही, की कुठे लूक द्यायचा. म्हणजे कधी-कधी असं होतं, की मास्टर जेव्हा असतो, मास्टर म्हणजे पूर्ण सीन आपण करतो. बरोबर. तर तो जेव्हा असतो तेव्हा समोरचा कलाकार असतो. पण जेव्हा आपण क्लोजअपला जातो तेव्हा समोरचा कलाकार नसतो. मग तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायला लागतं, की हा माणूस इथे होता. माझ्या सासूबाई या बाजूला होत्या. तर मग ते कॅमेरा अँगलप्रमाणे आपल्याला सांगतात, की कुठे-कुठे बघायचंय. तर ते सुरुवातीला मला थोडं जड जायचं. कारण आपल्याला सवय असते समोरच्याच्या रिएक्शन्सची. बरोबर. ॲक्शन रिएक्शन करून नाटकातल्या माणसांना सवय असते. पण सीरियलमध्ये तो थोडा फरक मला सुरुवातीला खूप जाणवला आणि पटापट पाठ करायचं. म्हणजे असं नसतं, की तुमचं चुकलं तर थांबणार नाही. थांबता येतं. जसं नाटकात नसतं. तुमचं चुकलं तर थांबता नाही येत. तुम्हाला करायचंच आहे पुढे. सीरियलमध्ये तो प्लस पॉइंट आहे. पण तुम्हाला ढोबळपणे सगळं लक्षात राहायलाच हवं. बरोबर.